शिंदे गटाच्या आमदारानं दिलं स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत। शिंदे गटाच्या आमदाराने दिले स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत। नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे। याच अनुषंगानं शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं बैठका घेतल्या जात आहेत। महापालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी युती होणार की नाही याबद्दल साशंकता आहे। त्यातच शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत। महापालिकेतील प्रत्येक प्रभागात पक्षाचे 4 उमेदवार तयार आहेत। नांदेड महापालिकेवर 100% भगवा फडकणार असा विश्वास आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केलाय। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळे युती झाली नसल्याचं आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितलंय। आज या ठिकाणी नांदेड शहरामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आज नांदेड महापालिकेच्या निवडणुका संदर्भात आज बैठक आयोजित केली। त्या निमित्ताने आज आढावा बैठक घेतली। पक्षाचे आदेश आले त्या निमित्ताने सर्व आढावा घेऊन जे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे पहिले नगरसेवक आहेत त्या निमित्ताने त्यांची सगळ्याची बैठक घेतली। त्या कार्यक्रमाला उपस्थित बैठकीला तिन्ही जिल्हा प्रमुख गंगाधर बडोरे साहेब तसेच उमेशजी मुंडे, मंगेश कदम, अपर्णाताई नेरलकर जिल्हा प्रमुख तसेच सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवक इतर पदाधिकारी सर्व शिवसैनिक उपस्थित होते या बैठकीला आणि बैठकीचा आढावा घेतला आणि किती इच्छुक आहेत आणि वरच्या पक्षाला आढावा आपल्याला द्यायचा आहे लवकरात लवकर कार्य अहवाल आणि आपण 5 वर्षामध्ये काय काम केलेलं आहे त्या निमित्ताने आणि आपण काय करणार आहे। आता पक्षाने सांगितले की नियोजित कार्यक्रम आपण आढावा करा आणि नियोजित आपण पुढे भविष्यामध्ये काय करणार आहे, नियोजन काय आहे तुमचं इलेक्शनबद्दल, हे नियोजन त्याच्याबद्दल आढावा घेतलेला आहे आणि सर्व मी इच्छुकाला खरंच शुभेच्छा देतो की या निमित्ताने की मी सुद्धा सांगितले की आपण एखाद्या जनतेसमोर जा, जनतेपर्यंत लास्टपर्यंत पोहोचा, लोकांच्या सुविधा द्या, मूलभूत सुविधा काय आहेत, काय अडचणी आहेत, लोकांपर्यंत गेल्याशिवाय अडचणी कळणार नाहीत। कारण जनता तुमच्या पाठीशी राहील, केव्हा राहील, जेव्हा तुम्ही जनतेचं काम कराल तेव्हाच पाठीशी राहील आणि असे कार्यक्रम राबवा, उपक्रम राबवा, चांगले उपक्रम पक्षामार्फत संघटना मजबूत करा या निमित्ताने या बैठकीला सांगितलेलं आहे। येणाऱ्या काळात 100% या नांदेड महापालिकेवर आम्ही भगवा फडकू या आणि 100% स्वस्त बसणार आहे भगवा फडकल्याशिवाय। बरं, नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये युती झाली नाही, स्वतंत्र लढलात, महापालिकेत कसं चित्र राहणार? मागच्या आम्ही नगरपालिका नगरपंचायतमध्ये दोन्ही जिल्हा प्रमुख दोन्ही आमदार आम्ही भाजपसोबत बसलो, पदाधिकारी अशोकराव चव्हाण साहेबासोबत, तर त्यांची काही इच्छा नव्हती महायुती करायची, महायुतीमध्ये लढायचे, त्याच्यामुळं आम्ही आमचं अलग लढलो, सगळे उमेदवार मजबूत केले आणि आम्ही आमची फाईट दिली आणि महापालिकेला सुद्धा आम्ही आमचं प्रभाग वाईज पूर्ण आढावा घेतलेला आहे। आमचे प्रभाग वाईज सगळे उमेदवार तयार आहेत। येणाऱ्या काळामध्ये 100% आम्ही येणाऱ्या काळामध्ये युती होईल न होईल आम्ही त्याच्यावर चूप बसणार नाही, कारण 100% आम्ही आमची उमेदवार तयार केले प्रभाग वाईज। येणाऱ्या काळामध्ये आमचा या नांदेड महापालिकेवर महायुतीची सत्ता असल नसल मात्र 100% आमचा भगवा फडकेल या निमित्ताने सांगतो। युतीने झालं स्वबळावर लढलं, युती झालं तर आम्ही आमचे उमेदवार तयार झालेले आहेत पूर्ण वार्ड प्रभाग वाईज, आम्ही पूर्ण आमचे उमेदवार सक्षम तयार केलेले आहेत। आज एका प्रभागमध्ये 4 उमेदवार एका याच्यावर तयार आहेत, एका आरक्षणावर, एखादं एसीचं आरक्षण असेल तर त्याच्यावर 4 आहेत, ओपनचं पुरुष असेल तर त्याच्यावर 4 नगरसेवक उमेदवार तयार आहेत। हर प्रभागमध्ये तसंच आहे। कोण्याही प्रभाग म्हणजे माझ्या प्रभाग म्हणजे माझ्या मतानं माझ्याकडं नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये 12 प्रभाग आहेत आणि 12 प्रभागमध्ये सुद्धा आमचे उमेदवार तयार आहेत। लोकनायक न्यूज